नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सायलीला कोणी काही सांगितलेलं नसतं, त्याच्यामुळे ती रुसून आतमध्ये येऊन बसलेली असते. आता सगळेजण तिला मनवण्यासाठी येतात, पण ती त्यांचं काही ऐकूनच घेत नाही. आता सगळेजण ठरवतात की सायलीला मनवायलाच नको, नाहीतर ती आणखी प्रश्न विचारेल. पण प्रताप पुढे पुढे जातो आणि अचानकपणे पाणी पिऊन तिथून माघारी फिरतो. सायली म्हणते, बाबा माझ्याशी न बोलताच निघून गेले. आता प्रत्येकजण काही ना काही कारण देतं आणि तिथून पळ काढतो. राहतो मात्र नेहमीप्रमाणे अश्विन. तो सुद्धा फोनवर बोलायचं नाटक करतो आणि तिथून निघून जातो. सायली म्हणते, यांच्यातली कोणीच मला काही सांगितलं नाही आणि मला मनवायला सुद्धा आली नाही. पण मी सुद्धा सायली आहे. मी पण यांच्यासारखीच हट्टी आहे. यांचं काय चाललं आहे मी शोधून काढणारच. आता इकडे प्रिया मागच्या काही गोष्टी आठवत बसलेली असते. जेव्हा ती तन्वी म्हणून किल्लेदारांच्या घरी गेलेली असते, त्यावेळेस तिचा किल्लेदार आणि सुभेदार दोघांकडून किती लाड झाला, किती आयुष्यामध्ये जगत होती ते सगळं आठवतं. आणि ती रागातच म्हणते की इथे मी जेलमध्ये चढते आणि आता मला माहिती आहे किल्लेदारांचा आणि सुभेदारांचा तन्वीवरती किती जीव आहे. आणि मग आता सगळा जीव ते सायलीला लावत असतील, हे मला अजिबात मान्य नाही आहे. मी त्या सायलीला सुखात बघू शकत नाही. आणि मग ती आरडाओरडा करू लागते. तितक्यात ती कॉन्स्टेबल तिच्यासाठी जेवण घेऊन आलेली असते आणि ती तिला ओरडते, तुझं काय गं चाललेलं असतं? 2 जीवांची आहेस ना तू, जरा याचं तरी भान ठेव ना. आणि आता जेवण आणलं तुझ्यासाठी, गुपचूप खाऊन घेते. आता प्रिया रागात असते, ताट घेते आणि फेकून देते आणि म्हणते, मला नाही खायचं आहे. तू एक काम कर ना, तू राकेशला मला फोन लावून दे ना तुझ्या फोनवरून. तू या बाळाची मावशी आहेस ना. तेव्हा ती कॉन्स्टेबल नाही असं म्हणते. पण प्रिया पुन्हा काहीतरी करून घेण्याची धमकी देते आणि मग तिचा नाईलाज होतो. ती प्रियाला राकेशला कॉल करून देते. तेव्हा ती राकेशला म्हणते, अरे तू काहीतरी सांगत होतास ना की सायलीसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करतायत, काय काय करणार आहेत ते. तेव्हा राकेश म्हणतो, हे बघ, मला आईने फक्त वरवर काहीतरी सांगितलं आहे. अजून मला डिटेलमध्ये काहीच माहीत नाही आहे की ते काय करणार आहेत. आता प्रिया रागातच म्हणते की मी त्या सायलीला आनंदामध्ये अजिबात बघू शकत नाही. त्यांच्याकडे काय चाललं आहे, काय नाही, ते कसलं प्लॅनिंग करत आहेत, कसलं सरप्राईज देणार आहेत, या सगळ्याची माहिती मला मिळाली पाहिजे. ती राकेशला चांगलीच धमकावते आणि पुन्हा सायलीच्या नावाने खडे फोडत असते. आता इकडे पूर्णाजी शांततेत विचार करत असते. तितक्यात सायली तिच्यासाठी तिची फेवरेट आईस्क्रीम घेऊन येते आणि म्हणते, खा गं, तुला आवडतं ना आणि शुगर अजिबात नाही त्याच्यामध्ये, पोटभर खा. आणि मग तिला प्रश्न विचारते की तुमचं मगाशी काय चालू होतं. तेव्हा पूर्णाजी म्हणते, म्हणजे तुला माझ्याकडून काहीतरी हवं आहे म्हणून तू मला आईस्क्रीम आणून दिली आहेस का. तेव्हा पूर्णाजी तिला काहीही सांगत नाही. सायली पुन्हा तिला खोदून खोदून विचारू लागते. मात्र तिकडून अर्जुन, चैतन्य आणि अश्विन तिघेही डोकावतात आणि पूर्णाजीला खुणावतात की तिला काहीही सांगू नको. आणि मग पूर्णाजी आईस्क्रीम खाऊ लागते आणि तिला काहीही सांगत नाही. आणि मग सायली चिडूनच तिथून निघून जाते. प्रताप त्याच्या खोलीमध्ये विचार करत असतो की सायलीला नेमकी काय सरप्राईज द्यावं बरं. तेव्हा सायली तिथं येते आणि विचारते की मामा, मला तुम्ही माझ्यापासून सगळं लपवणार आहात का? तुम्ही मगाशी काय बोलत होतात मला सांगा ना. तेव्हा प्रताप म्हणतो, अगं कुठे काय, काहीच नाही. तेव्हा सायली त्याला पुन्हा बोलू लागते, मामा असं काय करतो रे? लहानपणी मी हट्ट केलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला दिली आहेस ना, आणि मग तू आता मला एवढी साधी गोष्ट सांगणार नाही आहेस का? तेव्हा प्रताप म्हणतो, हां हे बरं आहे. म्हणजे तुझा हेतू साध्य करायचा असेल तर की बाबावरून तुम्हाला मामा केलंस. पण अगं आम्ही असं काही बोलतच नव्हतो. आता सायलीच्या हट्टामुळे प्रतापचाही नाईलाज होतो आणि तो आता काहीतरी सांगणार. तितक्यात पुन्हा अर्जुन, चैतन्य, अश्विन त्याला खुणावतात की तिला काहीही सांगू नका म्हणून. आणि मग प्रताप काहीही न सांगता लगेच फोनवर बोलायचं नाटक करू लागतो. मग सायली रागातच तिथून निघून जाते आणि अस्मिता आणि कल्पनाकडे येते. तेव्हा त्या दोघी प्लॅनिंगबद्दलच बोलत असतात आणि सायली ते ऐकते. तेव्हा सायली म्हणते, म्हणजे हे खरं आहे, तुम्ही कसलं तरी प्लॅनिंग करताय. मग तुम्ही सांगा ना मला. आई तुम्हाला माझी शपथ आहे, मला सांगा काय चाललं आहे ते. तेव्हा अगोदर तर दोघीही काहीच नाही असं म्हणतात. तितक्यात अर्जुन, चैतन्य खिडकीतून डोकावतात आणि खुणावतात की तिला काहीही सांगू नका म्हणून. मग कल्पना म्हणते, हे बघ, तू अगोदर शपथ सुटली असं म्हण बरं. हवं तर हा माझा हट्ट आहे म्हण, सासूचा हुकूम आहे असं म्हण.
पण अगं असं काहीही चाललेलं नव्हतं. आम्ही फक्त जनरली गप्पा करत होतो. आता त्यांनी दिलेलं कारण सांगून या तिघांनाही खूप आनंद होतो आणि ते आनंदाने तिथून निघून जातात. मात्र सायली चिडून पुन्हा तिथून निघून जाते आणि विचार करते की मी आता यांना कुणाला काही विचारायलाच जात नाही. मी बाहेर फेऱ्या मारत बसते, म्हणजे आपोआप मला शोधत सगळे येतील. ती निघून जाते आणि अर्जुन तिला जाताना पाहतो आणि खुश होतो, कारण त्यांना घर मोकळं सापडतं, जेणेकरून ते चर्चा करू शकतील. आणि मग सगळेजण एकत्र येतात आणि पुन्हा तोच प्रश्न की सायलीला सरप्राईज देण्यासाठी काय करायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो की आपण तन्वीच्या आणि सायलीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करूयात. म्हणजे सायलीला किंवा तन्वीला काय काय आवडतं आपण त्याच गोष्टी करूयात. मग आता तुम्ही प्रत्येकाने एक एक गोष्ट सांगायला लागा की सायलीला काय आवडतं. मग प्रत्येकजण सांगू लागतात की सायलीला काय आवडतं. तिला तिच्या माणसांमध्ये राहायला खूप जास्त आवडतं. तिला कुठले गिफ्ट नको असतात. तिच्यासाठी तिची माणसंच तिचं सगळं आहे. तेव्हा अर्जुन विचार करू लागतो आणि सगळ्यांना एकच सोबत एक आयडिया येते. सगळेजण म्हणतात की आयडिया, आणि मग प्रत्येकजण त्यांची त्यांची आयडिया सांगू लागतो. पण पुन्हा तिथं सायली येते. तिला पाहून सगळेजण गप्प बसतात आणि पुन्हा तिला खोटीनाटी कारणं देऊ लागतात. पण सायली हे सगळं पाहून चिडून तिथून निघून जाते. पण सगळ्यांचं आता ठरलेलं असतं. सगळेजण एकत्र हात जुळवतात आणि एकदम सगळेजण ठरलं तर मग असं म्हणतात. आता त्यानंतर कार्यक्रम कसा करायचा याबद्दल सगळे चर्चा करू लागतात. पाहुण्यांची लिस्ट, त्यांना काही कमी नाही पडणार ना यासाठी लागणारं सगळं साहित्य, सगळं यादी त्यांनी केलेली असते. त्यानुसार सगळे कामाला लागलेले असतात. इकडे प्रिया न जेवता तशीच ताट हातामध्ये घेऊन विचारामध्ये असते. तितक्या तिथं एक कैदी येते आणि म्हणते की काय गं, तुला जर जेवायचं नसेल ना तर ताट माझ्याकडे दे ना, तुला ऐकू येत नाही का मी काय म्हणते ते. आणि मग ती प्रियाला धमकावू लागते. मात्र प्रिया तशीच स्तब्ध बसून राहिलेली असते. ती तिच्या हातातील ताट घेऊन तिला धमकावून तिथून निघून जात असते. तेवढ्यात प्रिया तिला आवाज देऊन थांबवते. ती कैदी पाठमोरी होते तर तिला त्यामध्ये चक्क सायली दिसते आणि ती धक्क्याने तिच्याकडे पाहू लागते. आता इकडे सायली विचारत असते की यांनी मला काही का सांगितलं नाही. घरचे सगळे माझ्यापासून लपवत आहेत हे नक्की, पण यांनी तर मला सांगायला हवं होतं ना. मी यांच्यापासून कधीच कुठली गोष्ट लपवत नाही, आणि मग तरीसुद्धा यांनी मला का नाही काही सांगितलं. आता तितक्यात अर्जुन तिथं येतो आणि पुन्हा पूर्णाजीने मला आवाज दिला आहे असं म्हणून तिथून पळ काढत असतो. कारण सायली जागी आहे म्हणजे ती पुन्हा त्याला प्रश्न विचारणार, म्हणून तो फक्त टाळाटाळ करत असतो. सायली त्याला हाताला धरून खाली बसवते आणि म्हणते की पूर्णाजीच्या रूमपासून इथपर्यंत आवाज येत नाही, त्यामुळे तुम्ही कारणं देऊ नका. आता अर्जुन चांगलाच पेचात सापडलेला असतो. मनातच म्हणतो की आता माझं काही खरं नाही, ही मला काही सोडणार नाही प्रश्न विचारल्याशिवाय. आता इकडे प्रिया चक्क सायली समजून त्या कैदीला खूप मारू लागते. तिचं डोकं भिंतीवरती आदळते. सायली समजून असते. तिला म्हणते की तू माझा हक्क हिरावून घेणार का, मी तुला कधीही सुखाने जगू देणार नाही. आणि चक्क ती त्या कैद्याचा गळा आवळते आणि जोरजोरात म्हणत असते की मी तुला जिवंत सोडणार नाही, मी तुला मारून टाकेल. आणि कैदी मोठमोठ्याने ओरडत असते की अगं मला सोडून दे, मला माफ कर. प्रिया रागातच म्हणते की सायली आणखी भीक माग, तू क्षणोक्षणी माझ्याकडे भीकच मागितली पाहिजे. आणि मग सगळा गोंधळ होतो. कॉन्स्टेबल येतात आणि दोघींनाही वेगवेगळ्या करतात. आता सायली अर्जुनला लाडीगोडी लावत असते आणि विचारते की तुमचं सगळ्यांचं काय चालू आहे. तेव्हा अर्जुन काहीही सांगायला तयार नसतो. मग पुन्हा सायली त्याच्यावरती चिडते आणि मी आता तुमच्याशी काही बोलणारच नाही आहे असं म्हणते. चिडून ती झोपायला जाते. तेव्हा अर्जुन तिला समजवायला जाणार, पण पुन्हा तो स्वतःला थांबवतो. आता जर तिला मनवायला गेलं तर ती पुन्हा तेच प्रश्न विचारायला सुरुवात करेल. त्यापेक्षा काही सांगायलाच नको. मग तोही झोपतो आणि काही न बोलता अर्जुन झोपी गेलाय म्हणून सायलीला प्रचंड राग येतो आणि तीसुद्धा तशीच निश्चित पडून राहते. पण अर्जुन स्वतःशीच म्हणत असतो की बायको, जेव्हा उद्या तुला सगळं सरप्राईज मिळेल ना, तेव्हा तुझा राग सगळा निघून गेलेला असेल. मी खूप आतुरतेने उद्याच्या दिवसाची वाट पाहतोय. तर प्रेक्षकांनो, आपण सगळेसुद्धा उद्याच्या दिवसाची वाट पाहत आहोत. कसं असेल सायलीचं सेलिब्रेशन हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.